मित्रांनो नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा। गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये पक्षांतर करण्याची जवळपास स्पर्धा सुरू असल्यासारखं झालंय। निवडणुका सुरू झाल्यापासून किंवा लोकसभेच्या निवडणुका झाल्यापासून पक्षांतर करायची जणू काही स्पर्धाच लागली आहे। आता मला तुम्हाला एक सांगायचंय, पक्षांतर होत असताना हे नेते काय सांगतात माहितीये? आम्ही जनतेच्या हितासाठी पक्षांतर केलं। आमच्या तालुक्यातल्या, आमच्या जिल्ह्यातल्या जनतेचं मत आहे की आपण पक्षांतर केलं पाहिजे। सध्या मी ज्या पक्षात होतो त्या पक्षानं माझ्या तालुक्यातल्या लोकांवरती अन्याय केलाय म्हणून पक्षांतर करायचंय। मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात न्याय मिळत नाही म्हणून माझे कार्यकर्ते ऐकत नाही आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला पक्षांतर करायचंय। अशी वेगवेगळी कारणं घेऊन महाराष्ट्रातले शेकडो नेते पक्षांतर करत आहेत। आता हे पक्षांतर का होतंय आणि त्याची कारणं काय आहेत हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। मित्रांनो, पक्षांतर जे होतंय ना ते मुळातच याचा आणि जनतेचा आणि या नेत्यांचा काही संबंध नाही, कुठंही कसलाही काही संबंध नाही। जर असं कोणी म्हणत असेल की मी जनतेच्या हितासाठी पक्षांतर करतोय तर ही निवळ जनतेची केलेली दिशाभूल आहे। जनतेचा अपमान झालाय म्हणून मी पक्षांतर करतोय, ही पण फार मोठी दिशाभूल आहे। माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, मला माझ्या पक्षात न्याय मिळत नाही म्हणून मी पक्षांतर करतोय, अशी कारणं दिली जातात। त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे पक्षांतर कोणीही जनतेचा विचार करून कोणीही करत नाही। तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे की निवडणूक झाल्यानंतर कोणताही नेता 1 महिन्याभरानंतर तुम्हाला पुढच्या पंचवार्षिक पर्यंत तोंड दाखवायलाही सहजासहजी उपलब्ध नसतो। बोटा मोजणारे नेते आहेत की ते जनतेसाठी उपलब्ध असतात कायम, पण बरेचसे लोक तर तुम्हाला गाडीतली काच खाली घेऊन देखील बोलत नाहीत। त्याच्यामुळे हे जनतेचा पुळका आणून जे पक्षांतराची भूमिका घेतलेली आहे तर ही खूप एक केविलवाना गोंडस प्रचार आहे या नेत्यांचा। या नेत्यांना लोकांनी ओळखलं पाहिजे। आता दुसरा विषय असा आहे की पक्षांतर म्हणजे पक्षांतर का होतंय, बंडखोरी का होत नाही, बंडखोरी महाराष्ट्रातली कमी का झाली, याची कारण आपल्याला शोधली पाहिजेत। सगळ्यात महत्वाचं असं की 2019च्या निवडणुकीनंतर ज्या काही महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडल्या त्याच्यानंतर महाराष्ट्रात 2 आघाड्या आणि 2 नव्या पक्षांनी जन्म घेतलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदेची नवीन शिवसेना तयार झाली। अर्थात उद्धव ठाकरेंना नवीन शिवसेना तयार करावी लागली। राष्ट्रवादी काँग्रेस फुटला, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्याच्या नंतर शरद पवारांना नवीन पक्ष करावा लागला आणि असे 2 पक्ष नवीन तयार झाले। म्हणजे काय तर जे उमेदवार त्यांच्या पक्षामध्ये नाराज होते किंवा जे आता ज्यांना शक्यता वाटते की मला उमेदवारी मिळणार नाहीये, ते काय करतायत, समजा मी राष्ट्रवादीत होतो तर राष्ट्रवादीतनं ह्या राष्ट्रवादीतनं उठतायत आणि दुसऱ्या राष्ट्रवादीत जातायत, ह्या शिवसेनेतनं उठतात आणि दुसऱ्या शिवसेनेत जातायत किंवा तिसऱ्या आघाडीकडे जातायत। पक्षांतर करण्यासाठी नवीन पक्ष मुबलक झालेत। दुसरी गोष्ट, मी विचार बदलला नाही, मी माझा विचार सोडलेला नाही, म्हणजे मी ह्या राष्ट्रवादीतनं त्या राष्ट्रवादीत गेलो, ह्या शिवसेनेतनं त्या शिवसेनेत गेलो, एवढंच यांच्याकडे सांगायला कारण आहे। शिवाय त्याच्यानंतर तिसरी आघाडी पण आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये तयार होते। बच्चू कडू, राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजी महाराज या तिघांनी एकत्र येऊन देखील एक तिसरी आघाडी उभा केलेली आहे। रासपचे महादेव जानकर यांचा देखील पक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे स्वबळावरती लढण्याचा विचार करतोय, त्यांच्याकडून उमेदवार घोषित केल्या जात आहेत। ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता उमेदवार जे नाराज आहेत आणि महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा जो तिढा आहे, आता बहुतेक दोन्ही पक्षांचा, दोन्ही आघाड्यांचा जागा वाटपांचं एक बेसिक ठरलेलं आहे की सध्या जे सिटिंग आमदार आहेत ती जागा त्या पक्षासाठी सोडली जाणार। त्याच्यामुळे एक उड्या मारायचं पटापट चालू झालं, म्हणजे सिटिंग आमदारांना ती जागा जाणार हे कन्फर्म झाल्याच्या नंतर आता आपल्याला ह्या वेळेस संधी नाहीये, पण आपण ह्याच पक्षात होतो, आपल्याला तेच नाव राहतंय पक्षाचं, नेता तोच राहतोय, मग चला आपण दुसऱ्या पक्षात जाऊयात। म्हणजे आता जुन्या सुद्धा शिवसेनेमध्ये, जुन्या राष्ट्रवादीमध्ये ज्यांना वाटतंय की आपल्याला आता इथं तिकीट मिळणार नाही, इथं भाजपला जाणार आहे, एकनाथ शिंदेंना जाणार आहे, ते उठतायत आणि शेजारच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जात आहेत। शिवाय त्यांना सांगायला एक चांगुलपणाही घावतोय की आम्ही कुठेही
विचार बदललेला नाही. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे आहे की हे अचानक वाढलेलं पक्षांतर याचं कारण आहे की एक तर पक्ष मुबलक झालेत आणि दुसरं म्हणजे काही झालं तरी यांना आमदार व्हायची फार मनापासूनची इच्छा आहे या नेत्यांना, जे पक्षांतर करतायत. जनतेच्या हितासाठी वगैरे कोणी पक्षांतर करत नाही. हे सर्व आपलं एक दिवा स्वप्न आहे की आम्ही जनतेसाठी वगैरे पक्षांतर करतोय, अजिबात नाहीये. हे स्वार्थासाठी सगळेजण पक्षांतर करतायत. मला एवढंच सांगायचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण तुम्हाला तुमच्या भागामध्ये जो कोणी नेता तुमच्या कामासाठी येतो, जो तुमच्या भागाचा, तुमच्या तालुक्याचा विकास करतो, जो गोरगरिबांच्या अडचणीला धावून येतो, अशा नेत्याला तुम्ही जरूर लक्षात ठेवा. शेवटी मतदान करण्याचा अधिकार तो प्रत्येकाचा आहे. परंतु आपण पक्षांतरावरून जे काही चाललेलं आहे किंवा जनतेला पुढं करून स्वतःची पोळं भाजण्याचा जो कार्यक्रम चालू आहे, त्याच्यावरती थोडासा प्रकाशझोत टाकण्याचा हा केलेला प्रयत्न आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कसा वाटला ते जरूर कळवा. कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.